नमस्कार विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी जसा उपकारक आहे तसा समाजातील सर्व घटकांसाठी उपकारक असा आहे. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की परिणामकारक वाचन, सक्रिय वाचन, इफेक्टिव्ह ॲक्टिव्ह रीडिंग या संदर्भामध्ये आणि त्याचे कसं करायला पाहिजे या संदर्भात. व दिसेल ते वाचायचं, वाचल तिथं ठेवून द्यायचं. का वाचलो कळलं नाही, आता पुन्हा का वाचायचं आहे कळत नाही, काय वाचून काही फायदा नाही, असे जर विचार आपल्या डोक्यात असतील आणि आपण काहीतरी करत असू तर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट जर परिणामकारक व्हायची असेल तर त्याचं एक ध्येय ठरवावं लागतं. मला का वाचायचं आहे, आपण कधी प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, मी हे पुस्तक का वाचणार आहे. तर त्या संदर्भात त्याची प्रस्तावना वाचलं तरी लक्षात येते की मला हे पुस्तक का वाचायचं आहे, स्पष्ट होते. किंवा त्या पुस्तकाच्या टायटलनुसार लक्षात येते की आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे किंवा आपल्याला ज्या कारणासाठी ते पुस्तक वाचायचं आहे ते पण लक्षात येते. म्हणून वाचकांना मी विनंती करेल की आपण वाचत असताना मला ते का वाचायचं आहे हे नक्की ठरवलं पाहिजे. बऱ्याचदा काही माणसं हुशार असतात, त्यांना जर पुस्तक दिलं याच्यात काय आहे सांगा असं सांगतात, मग त्यांच्याकडूनच माहिती घेतात आणि मग वाचायचं की नाही ठरवतात. किंवा काही जण मला वेळच नाही म्हणून ते बाजूला ठेवून देतात. काही जण मात्र फार हुशारीनं आपल्याला ज्याच्यातलं काय उपयोग आहे ते अनुक्रमणिका चाळतात, त्याला टिक करतात पेन्सिलीनं, पुन्हा ते रबरनं खोडून टाकता येतात आणि मग जे महत्त्वाचं आहे तेवढं ते वाचून घेतात आणि त्याचा आपल्या जीवनात उपयोग करून घेतात. म्हणजे हे त्यांचं एक ठरलेलं असतं की मला का वाचायचं आणि किती वाचायचं. तर या संदर्भामध्ये एक मुद्दा आपण स्पष्ट केला की आपण ध्येय ठरवलं पाहिजे, मला हे का वाचायचं आहे, वाचून मला काय करायचं आहे हे देखील आपण ठरवलं पाहिजे. लक्षात आलं. आता स्वयंपाकाच्या संदर्भामध्ये तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे, तर स्वयंपाक कसा करावा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे किंवा स्वयंपाक कसा करावा हे लोकांना शिकवायचं आहे. तर स्वयंपाक कसा करावा या संदर्भात तुम्ही पुस्तकं वाचू शकता. पण तुम्हाला स्वयंपाकच करायचं नाही तर ते पुस्तक वाचलं काय न वाचलं काय फरक पडत नाही. मग मी तुम्हाला वाचू नका असं म्हणेल का? नाही, नक्की वाचा, कारण त्यातले काही संदर्भ जीवनाच्या संदर्भाशी जोडून ते सांगण्यासाठी उपकारक ठरतात. म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातले संदर्भ आपल्याला जर देऊन तो विषय पटवून देण्यासाठी सुद्धा, कारण आता उदाहरणार्थ स्वयंपाक करत असताना अरे आज भट्टी जमली बरं का म्हणतात, तशी दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर ते जर प्रेमानं राहू लागले त्यांची भट्टी जमली बरं का म्हणतात. म्हणजे असे संदर्भ आपल्याला भाषा समृद्ध होण्यासाठी देखील वेगवेगळ्या क्षेत्रातलं वाचन आपण केलं पाहिजे. म्हणजे त्याचं सुद्धा एक आपलं बहुश्रुतता, आपला व्यासंग वाढवायचा असेल, व्यक्तिमत्वाला वेगवेगळे पैलू पाडायचे असतील तर यासाठी सुद्धा वाचन तुम्हाला उपकारक ठरते. तर मी आता पुन्हा एकदा सांगतो, का वाचायचं, वाचून काय करायचं, वाचून काय मिळवायचं आहे, ह्या गोष्टी स्वतःला विचारल्या पाहिजे. आता काही एक जण म्हणला मला सर वाचून मला समाधान मिळवायचं आहे, मला मनोरंजन करायचं आहे माझ्या मनाचं, मला आनंद मिळवायचा आहे. तर ठीक आहे, वाचनातून आनंद मिळतो,
समाधान मिळतो, मनोरंजन होते, हे जितकं खरं आहे, वाचनातून समाधान मिळेल, आनंद मिळेल, मनोरंजन होईल असंही काही सांगता येत नाही. त्यामुळं ते पुस्तक तुम्ही जे वाचत आहात, त्या पहिल्यांदा तुमच्या गरजा, तुमची आवश्यकता, हे लक्षात घ्या. तुम्ही आर्थिकदृष्ट्या परेशान आहात असं एक उदाहरण घ्या. तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तुम्हाला पैसे नाहीत दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी. दिवसभर वाचत बसल्यानंतर पैसे येणार नाहीत, कारण वाचनातून पैसे प्राप्ती होणार नाही. वाचनातून तर पहिल्यांदा तुम्हाला असे पुस्तक वाचा, मग पैशा पाण्याची गोष्ट, आर्थिक समृद्धीचे मार्ग, अशा वेगवेगळे आर्थिक समृद्धीचे मार्ग तुम्हाला सापडतील. त्यातून कोणत्या एक मार्ग सापडला, मग त्यातून त्या संदर्भातले वाचन करा. आणि मग त्यात वाचन केल्यानं पैसे मिळत नाहीत, पण वाचून जे ज्ञान मिळते त्या ज्ञानाचा उपयोग केल्यानं पैसे मिळतात. मग तुम्हाला समाधान मिळते. कारण एखाद्या तुमच्या डोळ्यात कचरा गेला आहे, ते कचरा आधी काढणं महत्वाचं आहे, मग त्यानंतर वाचा, मग समाधान मिळते. कारण ती जी समस्येवर आधी काम करा, मग त्यानंतर वाचन समाधान देते. बरेच जण खूप दिवसापासून वाचायलो, हो सर मला काय पण समाधान मिळणार बघा, म्हणता पुस्तकं देता मला, पण काय फायदा झाला होईना आलाय. तर मित्र, पुस्तकं तुम्हाला तुमचं दुःख विसरायला थोडा वेळ मदत करू शकतं, पण दुःख तुमच्या समस्या दूर करू शकत नाहीत, व्यवहारातल्या बाहेरच्या. मग कोणत्या गोष्टी तुमच्या वाचनातून दूर होऊ शकतात? तुमच्या मनाच्या संदर्भाचे जे काही रोग आहेत, मनाने निर्माण केलेले जे काही कल्पना आहेत, मनाने निर्माण केलेले जे काही गैरसमज आहेत, मनानं निर्माण केलेल्या ज्या काही समजुती आहेत, म्हणजेच ते गैरसमज आहेत, चुकीचे असतील तर त्याला चुकीचे असतील. मनाने केलेली समज जर चुकीची असेल त्याला गैरसमज म्हणतात. तर मनासंबंधी ज्या काही गोष्टी आहेत त्या वाचनातून दूर होऊ शकतात, परंतु ते वाचन सुद्धा ते सकारात्मक असलं पाहिजे, त्या संदर्भात असलं पाहिजे. लक्षात आलं? आता तुमच्या एखाद्या विधवा स्त्रीबद्दलचे गैरसमज आहेत, विधवा स्त्रीबद्दल तुमच्या मनामध्ये ती कणव आहे आणि विधवा स्त्री अपयशी असते वगैरे असे जर भावना असेल, तर त्या संदर्भामध्ये जिनगानी नावाची मधुर सावंत यांनी जी कादंबरी लिहिलेली आहे, ती वाचल्यानंतर विधवा स्त्रियांकडे बघण्याचा जे दृष्टिकोन नकारात्मक आहे तो सकारात्मक होतो. म्हणजे असे काही ग्रंथ असतात तुमचं जीवन चेंज करतात, ते एखाद्या घटनेकडे बघण्याचं. मग तुमचा जर एखाद्या विषयाचा जर प्रॉब्लेम असेल, कारण मित्रत्व किती महत्वाचं आहे हे समजून घेण्याचं असेल, तर मित्र जोडण्याची कला, या संदर्भामध्ये जे काही पुस्तक आहे, लोकव्यवहार नावाचं पुस्तक आहे, असे जर पुस्तकं जर तुम्ही वाचले तर लोक किती महत्वाचं आहे आणि लोकांसोबतचे व्यवहार चांगले ठेवणं किती उपकारक ठरते हे त्याच्यातून तुम्हाला समजू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मानवी संबंध आपल्याला जर चांगले ठेवता आले तर आपल्याला जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. आता याचा अर्थ मानवी संबंध चांगले ठेवायचे म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं आहे का? वाईटासोबत ते चांगलं वागायला पाहिजे संत सांगतात, पण तुम्ही कधी कधी अनकंट्रोल होऊ शकता वाईटासोबत चांगलं वागताना, आणि सगळंच सगळ्याला सहन करता येत नाही, कारण त्याची मनाची कॅपॅसिटी जर कमी असेल तर ते सहन नाही करू शकत. कारण मुंगीवर हत्तीचा भार सहन होत नसतं. ठीक, मनाची कॅपॅसिटी वाढवणं, सहनशीलता वाढवणं, ॲक्सेप्टन्स पॉवर वाढवणं, म्हणजे स्वीकार क्षमता वाढवणं,
हे व्यक्तिमत्व समृद्धीचे मार्ग आहेत, पण हे सगळ्यांकडनं होऊ शकत नाही. अशा वेळी तुम्हाला वेगळे मार्ग अवलंबावे लागतील. तर पण मनाची व्यापकता वाढवणारे जे ग्रंथ आहे, सहनशीलता, क्षमाशीलता, मूल्यांचा संस्कार जे जे आहेत, हे मूल्य संस्कार करणारे जे ग्रंथ आहेत ते तुम्हाला त्या मूल्यांचं महत्त्व पटवून देतात. आता उदाहरणार्थ आपल्याला वाटतं की टिट फॉर टॅट, जशास तसं वागलं पाहिजे. त्यानं आपल्यासोबत कटकारस्थान करायला ना, चला त्याच्यासोबत आपण करायला पाहिजे. शेह कट शेह, डाव प्रतिडाव. त्याच्या कटकारस्थानाला तुम्ही जर उत्तर देण्याची गरज असेल तर नक्की द्या, आणि तुम्हीच द्यावा असं काही नाही, दुसऱ्यांकडूनही देता येते. प्रत्येक ठिकाणी तुम्ही समोर जाण्याची काही गरज नसते. तर मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की यामध्ये जी बरीचशी माणसं आयुष्यामध्ये यातच एनर्जी घालतात. बरेचदा सगळ्यांकडूनच कमी अधिक जण असं होऊ शकतं, पण गरज असेल तर तिथं तुम्ही ते करा. ज्या ठिकाणी उदाहरणार्थ शेतामध्ये तण झालेलं आहे, पीक असेल तर तण काढा, नाहीतर जे तणच आहे तर त्याचा गुराढोरांना वापर करा, ते कापून नेऊन विका, त्याचा फायदा होतो. तिथं तण काढत बसू नका. तुम्हाला जर त्या शेतात पिकच घ्यायचं नसेल तर तण तर राहू द्या, तणात शेतात तुमचे गुरंढोरं तर चरतील ना. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला ते कशासाठी करायचं आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून मी आपल्याला सांगत होतो. मी तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगत होतो की मनासंबंधी ज्या काही गोष्टी आहेत, मी मूल्यांच्या संदर्भात सांगत होतो. तर या क्षमाशीलताच्या संदर्भात आपला विषय चालला होता. तर तुम्हाला असं वाटते की आपलं मन हे सुडाच्या भावनेनं सतत पेटलेलं असते, बदल्याच्या भावनेनं नेहमी पेटलेलं असते, आपण इतरांना सहन करू शकत नाही, ते गुणदोषासह स्वीकारू शकत नाही, त्याच्या चुकीला माफ करू शकत नाही, आणि याच्यातून आपला तोटा व्हायला लागलेला आहे, अशी जर तुम्हाला जाणीव झालेली असेल, होत असेल, तर मग संतांनी जे सांगितलेलं आहे क्षमाशीलता, हे तुम्हाला वाचावं लागेल. क्षमाशीलतेचं महत्त्व वाचावं लागेल. संत तुकोबारायांनी तर क्षमाशीलतेबद्दल हे वीराचं भूषण असल्याचं सांगितलं आहे. अशा अनेक महापुरुषांनी क्षमाशीलतेबद्दल काय सांगितलेलं आहे, तर तुम्हाला मग त्या संदर्भाचं साहित्य वाचावं लागेल. मग तुमच्या मनामध्ये हळूहळू एकाच दिवशी होईल का? एखादा रोग तयार व्हायला अनेक दिवस लागतात, तसं एखादा रोग शरीरातून जायला जसं काही दिवस लागतात. त्यासाठी ते उपचार सातत्याने घ्यावा लागते. त्यामुळं डॉक्टर जसं निदान करून मग उपचार करतात, तसं पहिल्यांदा तुम्ही निदान करा. तुम्हाला कोणत्या मूल्यांची आवश्यकता आहे आयुष्यामध्ये जीवन समृद्ध करण्यासाठी, तर तुम्हाला मी क्षमाशीलता असेल, प्रेम असेल, प्रेमाचं महत्त्व सांगणारे ग्रंथ वाचा. प्रेमाचं रहस्य काय, प्रेम कसं असते, प्रेम काय आहे, प्रेम म्हणजे काय. प्रेम ही भावना आहे, सकारात्मक भावना आहे. तर ह्या मैत्री भावना, मंगल मैत्री, ह्या सगळ्या गोष्टी, सर्व इतरांच्या कल्याणाची भावना बाळगली पाहिजे असं संतांचं मत आहे. का? त्याच्यातून कल्याणाची भावना बाळगा, त्याच्यातून चांगल्या कृती आणि उक्ती आपल्याकडून घडू शकतात. हे जितकं खरं आहे तितकेच हे मूल्य जर आपण वाचनाच्या माध्यमातून रुजून घेतले तर आपलं मन समाधान राहायला मदत होते. कारण इतरांबद्दलची आपल्या मनात जेव्हा वैरभावना संपते तेव्हा समाधानाला प्रारंभ होते. मनामध्ये वैर ठेवून, मनामध्ये कपट ठेवून, मनामध्ये संशय ठेवून, मनात सुडाची भावना ठेवून, हे तुम्हाला समाधान, आत्मिक समाधान नावाची गोष्ट आहे ना, वर दिसेल गाडी घोडे सगळं दाखवण्यासाठी ते दिसेल सगळं, पण आतून जे इनर पीस आहे ना ते नाही मिळू शकत. इनर पीससाठी इनर क्वालिटी जे लागतात, ते इनर क्वालिटीज म्हणजे मूल्य. मग तुमच्याकडे क्षमाशीलता असावी, ते विकसित करावी लागते. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांना क्षमा करायचं का? नाही.
जिथं क्षमा करणं म्हणजे त्याला सोडून देणं हे जर घातकच ठरत असेल, पण त्यासाठी पहिल्यांदाच अटॅक करायची गरज नाही. त्याला समजून सांगा, स्वतः समजून सांगा, इतरांकडून समजून सांगा, काही वेळ घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला तिथं त्याला परिवर्तन घडू शकतं. ते व्यवहारामध्ये तुमच्या चोर आले, समजा चोर तुमच्यावर अटॅक करायला, तुमच्यानं अटॅक करून त्याला नेस्तानाबूत करण्याची शक्ती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते करावं लागेल. त्याला क्षमाशीलतेचं महत्त्व सांगून काय उपयोग नाही. बरं, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा विनाश होणार असेल त्यांच्यासमोर काही बोलून, त्यावेळेस त्याला तुम्ही तिथंच माघार घेणं हेच तिथं उपकारक ठरणार आहे. म्हणजे हे सगळं ज्ञान कशातून येते? वाचनातून येते. छत्रपती शिवरायांचं चरित्र आपण जर वाचलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला जे वाटतं ना, मी मोडेल पण वागणार, असं नाही. जीवनाला नैसर्गिक तत्वामध्ये ही गोष्ट बसत नाही. कारण निसर्ग हे बऱ्याचदा तुम्हाला थोडं मागं राहणं गरजेचं असते. बऱ्याचदा कधी पुढे कधी मागे, हे जीवनाचे विविध रूपं सांगते निसर्ग तुम्हाला. तसं जीवनामध्ये काही ठिकाणी तडजोड करणे, काही वेळा माघार घेणे, पुढच्याचं चूक असलं तरी बऱ्याचदा परिस्थिती पाहून शांत राहणे, ह्या सगळे जीवनव्यवहार पुढे नेण्यासाठी आवश्यक असतात. बघा, नदी काय करते? नदी जेव्हा पुढे जायचा प्रयत्न करते, त्याच्यात काय अडथळे येतात, त्यावेळेस ती बाजूने निघून पुढे जाते. तिथंच जर डोकं आपटत बसलं तर तिथं पुढं जाता येत नाही. तसं हे जीवनव्यवहाराचं काही तत्व आपल्याला हे लोकव्यवहार हे तुम्हाला वाचनातून कळत असतो. मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेलं. मनाचे जे विकार आहेत, हे मनाचे विकार आपण जर वेळेच दूर केले नाहीत तर ते मनाचे विकार शरीराच्या विकारानं पुढे येत असतात. मानसिक विकारी माणूस शारीरिकदृष्ट्या विकारी होतो आणि त्याचा अंत होतो. मग हे तुम्हाला वाचनातून कळते. त्यामुळे मानसशास्त्रावरची पुस्तकं आपण वाचली पाहिजे. बऱ्याचदा म्हणतात वाचून काय फायदा आहे? अरे बाबा, मानसशास्त्र वाचलं तर मन कसं काम करते कळते, आणि मग मनाला कसं आवरावं, मनाला कसं सावरावं, मनाच्या समाधानाचे काय मार्ग आहेत, मनाची कार्यपद्धती, मग ते मनाचे प्रकार, सुप्त मन असेल किंवा इतर जागृत मन, अर्धजागृत मन, हे मनाचे काही प्रकार आहेत. त्या संदर्भाची माहिती मिळते. सुप्त मनामध्ये, अंतर्मनामध्ये तुम्ही जे विचार रुजवले जातात तेच तुमच्या वाणीतून, कृतीतून व्यक्त होतात. त्यामुळे अंतर्मन बदलण्यासाठी, बाह्य व्यवहार बदलण्यासाठी आंतरिक व्यवहार बदलावे लागतात. हे तुम्हाला वाचनातून कळते. आणि वाचन तुमचे अंतर्मन शुद्ध करेल, अंतर्मन समृद्ध करण्यासाठी वाचन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग त्या वर्तनात परिवर्तन होऊ लागलं की मग तुमचं सक्रिय वाचन, इफेक्टिव्ह वाचन आहे हे तुमच्या लक्षात येते. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की हा एक मुद्दा सांगून मी पुढचा मुद्दा घेणार आहे. तुमचा आजार वेगळा आणि वाचन वेगळं करत असाल तर उपयोग नाही. मी आता परत एकदा सांगतो, तुम्हाला पैशाची समस्या असेल तर पैसा कष्ट करून मिळवा. आणि ते एखाद्याचं देणं आहे, तुम्हाला कर्ज आहे म्हणून वाचत बसल्यानंतर कर्ज फिटत नाही. तर कर्ज म्हणजेच काय, पैसा, तर पैसा मिळवावा लागेल आणि पैसा मिळून त्याचे पैसे द्यावे लागतील. आणि मग ते करत असताना काय 24 तास आपण तेच काम करू शकत नाही ना. त्या रिकाम्या वेळात तुम्ही वाचन करू शकता. किंवा कर्ज, अधिक पैसा चांगला पद्धतीनं विधायक मार्ग जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहार करून पैसा कसा मिळवावा, ह्या गोष्टीचं ज्ञान जर घेतला त्या तितक्या वेळामध्ये तर ते तुम्हाला परिणामकारक ठरते. म्हणजे परिणामकारक वाचन कधी ठरते तर ध्येयानुकूल वाचन,
ध्येय तुमचं जे आहे त्यानुसार जर वाचन करत असाल तर ते अधिक परिणामकारक ठरायला मदत होते. आता तुमचं संशोधन आहे, संशोधन करण्यासाठी वाचन करावं लागते, संशोधनासाठी आवश्यक असणारे ग्रंथ वाचावे लागते. संशोधन कसं करावं, संशोधनशास्त्र अगोदर वाचून घ्यावं लागेल आणि मग संबंधित विषयाचा तुमचे काही गृहीतक काय आहेत हे समजून घ्यावं लागेल. मग त्यानंतर त्याचे काही ते विषय निवडीमागची भूमिका समजून घ्यावी लागेल. विषय विषयाचे निवडीचे उद्दिष्टे समजून घ्यावे लागेल, विषयाची व्याप्ती समजून घ्यावी लागेल. मग त्या मर्यादेत तो विषय मांडणी करायची आहे म्हणून त्याची मर्यादा पण आखून घ्यावी लागेल. काही जण म्हणतात मर्यादा कसं आखून घ्यावं, मर्यादा कसं लिहा, अरे ते लिहावंच लागतं, मर्यादा आखून घ्यावं लागतं. समजा बेकारीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, तर कुठल्या बेकारीचा, जगाच्या बेकारीचा थोडाच करू शकणार आहात तुम्ही एका PhDच्या ग्रंथात, नाही, नांदेड जिल्हा असा तो निवडावा लागेल. मग त्याला मर्यादा आखून घेणं म्हणतात. या सगळ्या गोष्टी मित्र, तुम्हाला अध्यापन करायचं आहे. तर अध्यापन करायचं असेल तर अध्ययन त्याचा पाया असतो. एक जण म्हणला की सर मला जरा चांगला शिक्षक बनायचा आहे, इफेक्टिव्ह शिक्षक बनायचं आहे, तर त्याचे काय सूत्र आहेत? त्याचे सूत्र आहे की तुम्ही एक सूत्र सांगतो की तुमचं अध्यापन उत्कृष्ट होण्यासाठी अध्ययन परिणामकारक, अध्ययन विषयानुकूल असलं पाहिजे. तुम्हाला जर मराठी विषयाचं अभ्यासपत्रिका शिकवायची असेल, त्या अभ्यासपत्रिकेचा सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम जो आहे ते समजून घेऊन त्या संदर्भात वेगवेगळे जे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सगळे प्रश्न विचारले जाणारे ते आधी काढून त्या विषयाचं ज्ञान. कारण कसं आहे ते तुम्हाला एक मी मराठीचा काही जण स्वतःला मी विद्यार्थी समजतो वगैरे असे म्हणायला लागतं. ते म्हणण्याचे स्टेजवरून गोष्टी असतात की आम्हाला मराठीचा प्राध्यापक म्हणून जे शिकवावं लागतं असं. त्यावेळेस त्याच्यात वेगवेगळे संदर्भ येतात जीवनाचे. तो संदर्भ जर आपल्याला कळलाच नाही, आता तो कधी भूगोलासंदर्भात असतो, भौगोलिक स्थिती संबंध, तो कधी कधी राजकीय विषयासंबंधी असतो, कधी कधी तो धार्मिक विषयासंबंधी असतो, किंवा ते एखादी त्याच कथेमध्ये किंवा नाटकामध्ये, कादंबरीमध्ये तो आध्यात्मिक संदर्भ असतो, किंवा एखाद्या चरित्रासंबंधी संदर्भ असतो. ते चरित्र वाचावं लागेल तेवढा संदर्भ समजून घेण्यासाठी, किंवा ते आध्यात्मिक संकल्पना समजून घेण्यासाठी तर अध्यात्माचं ग्रंथ वाचावं लागतं. तेच एवढं पुस्तक अभ्यासक्रमाचं वाचून चालत नसते. तर त्या ज्या काही त्याच्यामध्ये विषय आलेत, ज्या काही संकल्पना आल्यात, जे काही शब्द आले, तर मग शब्दाचे वेगवेगळे काय पर्याय आहेत ते त्या शब्दाचा मिनिंग समजून घेण्यासाठी, अर्थ समजून घेण्यासाठी, मग तुम्हाला त्याला व्यवहारात काय अर्थ आहे तो समजून घ्यावा लागतो. शब्दकोशामध्ये त्याचे वेगवेगळे पर्याय असतात शब्दांचे, ते समजून घ्यावे लागतात. त्याचा संदर्भ घेऊन हा विषय समजायला मदत होते. शब्दकोशसुद्धा तुम्हाला समजून घ्यावा लागतो. अशा शिकवण्यासाठी अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. म्हणून अध्यापन जरी प्रभावी करायचं आहे तर जर वाटत असेल तर अध्यापनाचे सूत्र, अध्यापन प्रभावी करण्याच्या संदर्भात तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि केवळ समजून घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला कृती करावं लागेल. जेव्हा तुम्ही कृती कराल तर तुमचं वाचन प्रभावी झालं असं तुम्हाला वाटू शकते, किंवा त्या संदर्भात जे काही तुम्हाला माहिती हवी आहे ते मिळाली, माझं समाधान झालं, आणि माझे जे काही गैरसमज होते, समस्या होते, मला जे हवं होतं त्या संदर्भाचे सगळं मिळालं असं वाटलं की समजायचं की ते वाचन प्रभावी झाले. जर तुम्ही वाचला तर काहीच कळलं नाही एक, किंवा ज्या संदर्भात वाचन केलं ते काहीच मिळालं नाही, एक संदर्भ शोधायचा होता, तुम्ही पुस्तक वाचलं, समजा तुम्हाला काश्मीरच्या संदर्भामध्ये 370 कलम असेल, ते समजून घ्यायचे. एक काश्मीर नावाची कादंबरी आहे समजा, त्या कादंबरीमध्ये ते त्या कलमाबद्दल काही कायदेशीर काहीच सांगितलं नसेल, तर तुम्हाला कायदेशीर ज्ञानावर लिहिलेलं शेषराव मोरे सरांचं
किंवा ते तिथं जाऊन त्यांनी लिहिलेलं आहे. संशोधनात्मक ते ग्रंथ आहे. काश्मीर एक शापित नंदनवन ते समजून घ्यावे. म्हणून कोणते ग्रंथ वाचावेत हे सुद्धा कळणं, यासाठी सुद्धा वाचन तुम्हाला उपकारक ठरतं. किंवा त्या त्या क्षेत्रातल्या माणसांना भेटणं हा सुद्धा एक भाग असतो. मित्र, तुम्हाला जर भाषिक कौशल्य विकसित करायचं असेल सुद्धा तर तुमचा शब्दसंग्रह वाढवावा लागेल. कारण कधी एखादा विषय मांडायचा असतो आपल्याला आणि मग ते शब्द सुचत नाही, असं होतं. किंवा ती वाक्यरचना कशी करावी हे कळत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं भाषिक ज्ञान वाढवायचं असेल तर तुमचं त्या शब्दाला वेगवेगळे कोणते पर्याय आहे हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे पण तो संदर्भ एखादा शब्द आहे. आता पाण्याचे वेगवेगळे पर्याय, पाणी म्हणजे जल वगैरे, पाणीच्या संदर्भामध्ये पण पाणीच आहे तर पाणी, पण ते वेगळ्या संदर्भात जर पाणी वापरलं तर त्याच्यासाठी वेगळा शब्द वापरावा लागतो. उदाहरणार्थ, हे माझ्याकडे आहे ग्लासातलं पाणी, पिण्याचं पाणी म्हणून आपण वापरू शकतो, पिण्याचं पाणी म्हणू शकतो. हे जर देवघरामध्ये पाणी तिथल्या तांब्याच्या छोट्याशा ह्याच्यात असेल आणि ते चमच्यानं आपल्याला जर देत असेल, दे पाणी म्हणता येत नाही, ते चमच्याला देत असतात, त्याला तीर्थ म्हणतात. घ्या तीर्थ म्हणतात. त्या पाण्यामध्ये अजून दुसरे काही घटक टाकतात. तर त्या काही जण काही टाकत नाही, पाणीच फक्त देतात, त्याला सुद्धा तीर्थ म्हणतात. म्हणजे आता त्या ठिकाणी इथं पिण्याचं पाणी झालं, त्या ठिकाणी ते तीर्थ झालं. जर हेच जर बाथरूममध्ये, तर ते आंघोळीला पाणी काढून तिथं आंघोळीचं पाणी, म्हणजे पाणीच असते. पण ते त्याची जागा बदलली की ते बोलतानाची भाषा आपल्याला थोडी बदलावी लागते. हे या संदर्भात तुम्हाला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं सक्रिय वाचन तुम्हाला आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करत असेल. तुमचे आत्मपरीक्षण करा लक्षात. म्हणजे आपल्या बऱ्याच जणाला दुसऱ्याच्या स्वतःच्या डोळ्यातले खुसळं दिसत नाही, मुसळं दिसत नाहीत, परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातलं खुसळं दिसते. म्हणजे आपले दोष दिसत नाही, इतरांचे मात्र दोष दिसतात. ही जर मनोवृत्ती तुम्हाला चेंज करायची असेल, तुमच्याबद्दल जर लोक म्हणत असतील, तर त्यावेळेस तुम्हाला आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करण्याचं काम हे ग्रंथ करत असतो. मग व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भाची जी काही ग्रंथ आहेत किंवा एखादं चरित्र वाचत असताना त्या चरित्र नायक जेव्हा समृद्ध बनला, त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं त्या परिस्थितीची काय निर्णय घेतला म्हणून तो पुढे गेला. आपण त्या परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घ्यायला पाहिजे होता हे लक्षात यायला मदत होते. म्हणजे तुमच्या चुका जसं लक्षात आणून देते तसं तुमच्या सामर्थ्याची जाणीव सुद्धा ग्रंथ करून देतात. आणि ही आपल्या चुकांची जाणीव होणं आणि आपल्या सामर्थ्याची जाणीव होणं हे सुद्धा प्रभावी वाचन आहे, परिणामकारक इफेक्टिव्ह वाचन. मला हे शब्द जरा इंग्रजी यासाठी मी वापरायला लागलो. मला एका आमचे मित्र आहेत, त्यांनी सुचवलेलं आहे की सध्या ते पुणे विद्यापीठाच्या परिसरात काम करतात, की त्यांनी सांगितलेलं आहे की सध्याच्या पोरांना मराठीचे शब्द वापरत असताना तुम्ही जर इंग्रजी त्याचे वापरला तर ते इंग्रजीमध्ये सांगितलं तर खरं आहे, जास्त कळायला मदत होते. आणि ते त्यांचं खरं आहे. एकदा देदास पुलारी सरांनी असं एका भाषणामध्ये बोलताना ते म्हणाले, संदर्भ देतात, ते बऱ्याच भाषणात देतात, की एक आजोबाचा मोबाईल वाजत होता. त्यामुळे ते वक्ता म्हणाला की आजोबा, तो मराठीचे शब्द मी वापरणार असं म्हणणारा तो वक्ता होता. मी इंग्रजीचे शब्द वापरत नसतो असं म्हणणारा.
आणि अनेक शब्द वापरणारा असा तो असतो. तर अहो आजोबा, तुम्ही भ्रमणध्वनी बंद करा की. त्या आजोबा काही ऐकत नव्हते. मग त्यांनी सांगितलं की तुमचा मोबाईल बंद करा. मग त्या आजोबाने म्हटलं, मराठीत बोला ना मग. म्हणजे त्यांना ते भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल कळला. कारण जे प्रचलित शब्दांचा वापर आपण इंग्रजी का असेना जर वापर केला तर काही जण म्हणतात नाही नाही, मराठीच्या प्राध्यापकांनी इंग्रजीचा शब्दाचा वापर करू नये. अरे बाबा नो, आता मी तुम्हाला या संदर्भामध्ये पुढच्या भागामध्ये बोलणार आहे. तरी पण एकच संदर्भ देऊन हा विषय थांबतो. जगण्याची अनिवार्यता म्हणून काही शब्द येतात. त्या शब्दाला तो शब्द वापरावाच लागतो. आता मोबाईलमध्ये जे पैसे टाकलेत असं म्हणा तुम्ही, आणि तुम्हाला मोबाईलमध्ये पैसे टाकायचे आहेत म्हणा, असं जमतं का? आता ते रिचार्ज करायचं आहे मला म्हणावं लागतं. लक्षात आहे? आता बँकेला बँकच म्हणावं लागेल की तुम्हाला. काय म्हणतात जाऊन आता तिथं? रेल्वे स्टेशनलाच चाललो म्हणावं लागेल की कुठल्या स्टेशनला चाललो म्हणतात तुम्हाला? काय म्हणतात तुम्ही सांगा. बस आलीच म्हणावं लागेल. म्हणजे काही इंजेक्शन आहे, इंजेक्शनच म्हणणार ना. काय म्हणतात आता इंजेक्शनला दुसरं? सिम कार्डला काय म्हणणार आहात मराठीमध्ये? हे आता तुम्ही काय मराठीचे अभिमानी म्हणजे काय दुसऱ्याचे शब्द वापरू नये असं नाही ना. जे शब्द आपल्या भाषिकांना कळतात ते शब्द कुठल्याही भाषेतले असले तर ते वापरले पाहिजे. माझं तरी या संदर्भात काही व्हिडिओ पाठीमागे टाकलेले आहेत. तर मराठी भाषेमध्ये इतर कितीतरी भाषेचे शब्द आहेत. फारसी आहे, उर्दू आहे, हिंदीचे आहेत, इंग्रजीचे आहेत, संस्कृतचे आहेत, कन्नड, तेलुगू, अशा अनेक शब्दांचा वापर मराठीमध्ये आहे. हे जर तुम्हाला ज्ञान नसेल आणि तुम्ही काहीतरी सांगायला लागलात तर तुमचं चूक ठरू शकते. त्यामुळं प्रभावी वाचन हे तुम्हाला ज्ञान देत असते. परिणामकारक वाचन म्हणजे काहीतरी साध्य होत असते त्याच्यातून, त्याला परिणामकारक वाचन म्हणतात. किंवा काही वाचून त्याच्यामध्ये काही एखादा विषय समजून घेण्यासाठी ते वाचलात आणि त्याच्यात त्या विषयाचं काहीच नाही तर ते सुद्धा काही वेळ वाया गेलेला आहे. पण त्याला सुद्धा तुम्ही म्हणू शकता या ग्रंथात काही नाही या विषयाचं, असं ठाम सांगू शकता. म्हणून वाचन वाया जात नाही असं देखील यामुळेच म्हणतात. तर मित्र, या संदर्भात जे काही मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते समजून घ्या. तर ह्या वाचनाचं संदर्भाचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर इतरांना तुम्ही पाठवू शकता. पाठवायची इच्छा असेल तर पाठवा, नाही पाठवलं तर तुमचं तुम्ही बघा आणि शांत राहा. धन्यवाद.